चला म्हणे उलगडूया। केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून व्यक्तींमध्ये जाती धर्मांमध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या वृत्तीपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अंतर्गत हेवेदावे दूर ठेवत येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, माजी नगरसेवक अविनाश साळवे, अविनाश बागवे, लता राजगुरू, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, स्वाती शिंदे यावेळी उपस्थित होत्या। मतदानाला 40 तास शिल्लक असताना मतदान पुढे ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलण्यात आली। यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंधळ, मतांची धांदल दिसून आली। हे निवडणूक आयोगाचे अपयश असून आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले झाले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यावेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणावर धांदली अर्थात प्रशासकीय आणि मतांची या दोन्ही झाल्याचं दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करतोय की सरकारच्या हातचं भाऊलं आहे असा प्रश्न पडावा। मात्र निवडणूक आयोग ही कठपुतली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहेत। 40 तास आधी मतदान पुढे ढकलणे आणि 30 तास आधी हे मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलणे, यातून पूर्ण निवडणूक आयोगाचे वाभाडे निघालेले आहेत। फ्री अँड फेअर इलेक्शन जे घडवून आणणं निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यामध्ये निवडणूक आयोग कुठेतरी कमी पडलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत, आयुक्तालयापर्यंत ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुका केल्या अक्षम्य स्वरूपाच्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। निवडणूक आयोगाच्या धांदलीच्या सोबतच जो दुसरा मोठा एक मुद्दा या निवडणुकीत पुढे आलाय, पैसे खाऊन खाऊन भ्रष्टाचार करून करून भारतीय जनता पक्ष ही गब्बर झालेली आहे आणि गब्बर सिंगच्या थाटामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न एकीकडे करत आहे, तर दुसरीकडे पैसा फेक, तमाशा देख हे वगनाट्य या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने खेळलेलं हे स्पष्ट स्वरूपातून आढळून येतं। वरकरणी या 25 दिसतात आहेत, मात्र या 25,000 तक्रारी आहेत। निवडणूक आयोगाकडे किती पोहोचल्या हे मला माहित नाही, मात्र गाव तिथे 12 भानगडी या भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने, अजितदादांच्या घराण्याने घातलेला आहे आणि एकंदर फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या संहितांची आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहिताची पायमल्ली झालेली आहे। पैसा फेक, तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षाने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी रंगवलेलं आहे। फटका लोकशाहीला किती बसला हा मूलभूत प्रश्न आहे। कारण काँग्रेस जी आहे हा या निवडणुकीतला एक पक्ष आहे, मात्र जिथे लोकशाहीची पायमल्ली होते, जिथे संविधानाचे मूल्य पायदळी तोडल्या जातात, जिथे फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही, त्यामुळे एकंदरीत जनतेचं, नागरिकांचं आणि लोकशाहीचं हे फार मोठं नुकसान, हानी या निवडणुकीत झालेली आहे।